कोपरगाव भ्याड हल्ला प्रकरण पेटलं. पीडित कुटुंबाच्या पाठीशी नेते ठाम. कोपरगाव येथे सयाजी मोरे यांच्यावर झालेल्या प्राणघातक भ्याड हल्ल्यानंतर या प्रकरणाला नवं वळण मिळालेलं आहे. या पार्श्वभूमीवर विनोदभाऊ भोसले, मंगेशजी आवताडे आणि संगीताताई कडाळे यांची थेट मोरे कुटुंबियांच्या घरी भेट देत संपूर्ण घटनेची शहानिशा केली. पीडित परिवाराशी संवाद साधत त्यांनी स्पष्ट शब्दात भूमिका मांडली. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर उभे आहोत आणि या ठाम भूमिकेमुळे प्रकरणाला मोठं बळ मिळालेलं असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे. आणि या घटनेमुळे कोपरगावसह संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून न्यायासाठी लढा अधिक आक्रमक होण्याची चिन्हे दिसत आहेत. एवढं करून 300 यांच्यावरती दाखवा आपण आवाज उचलल्यानंतर मग त्यांच्या 300 केला ना. आपण आवाज उचलला का तोपर्यंत नव्हता. आपण आवाज उचलल्यानंतर समोरच्या पार्टीची मधलीच म्हणून ते जाम झाले मला. फक्त एवढंच आहे, आपल्या माणसाला खूप मारले. त्यांचं पण नाही तुम्ही याचं पण नाव करून घ्या. तोपर्यंत पैसा जबाबाला जाऊ ऑपरेशन झालं ना. हा ना आता बरं होईल. बरं बापरे एवढा अन्याय नाही नाही अहो नियमाने गाडी सुद्धा हे करा. गाडीत फोटो खाली होता ना आम्ही कोणी गाडीचा फोटो अरे कशाला डायरेक्ट बाब पुरावे नष्ट केले त्याच्यावर पदाचा दुरुपयोग करून पुरावे नष्ट केले. चांगला विषय तक्रार म्हणजे मी सगळ्या सगळे घेऊन आपण गाव कसं म्हणा गाव असं सारे दुश्मनतानच एखादं सज्जन आसन की एवढं सामनेवाल्याला मारलेला मग समजा त्यांनी त्याची समजूत काढायला पाहिजे. मग ते तर मारून मी टाकते ना समजा काय उपयोग आहे. तुमच्यावर ऐका ना, तुमच्यावर एक लक्षात राहू द्या. माझा दुसरा घर काय दुसरा आता मी आम्ही 4 दिवस आम्ही अन्याय नाही होत काय आम्ही जर नसतो 300 दाखल पण नसते. नाही नाही हे लक्षात राहू द्या. आपले पोरं 3 महिन्यांच्या सुट्या 3 दिवसात